सांगण्यामध्ये चूक झाली तर कुणीही काही बोलायचं नाहीये. कृपया 12वा खेळाडू पाठवा. बॅटची कट घेऊन निघालेला पहिला चेंडू पाहूया. चेंडू जातोय पॉइंट थर्डमॅनच्या दिशेने पाहूयात. पाहूयात काय होते, कारण पंचाचा निर्णय आल्याशिवाय काही बोलू शकत नाही. अतिशय चाणाक्ष पंच स्वतः सीमारेषेच्या जवळ जात आहेत. कोणाची वाटलंच होतं मला, तो इर्षादच असणार आहे. इर्षाद पठाण. आणि स्ट्राईक पंच आहेत ते गुल्लू जागते. गुल्लू जागते. 2 धावा. अतिशय चाणाक्ष पंच. या 2 धावेनं स्वतःच आणि संघाचं खातं उघडलं ते इर्षाद इम्रान. मारायचा होता एकीकडे, गेला एकीकडे म्हणावं लागेल चेंडू. हेलिकॉप्टर शॉट मारायचा प्रयत्न होता, पण अतिशय जास्तच खोलवरती चेंडू टाकल्यामुळे या दरम्यान सुरेख असा फटका पाहायला मिळाला. 4 धावेसाठी पहिल्या चौकाराची नोंद. या 4 धावेने संघाची धावसंख्या 7 धावा. गोलंदाजाचं नाव आहे ते शुभम कटारे. चांगला चेंडू होता, फलंदाजा समजला नाही. निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी शुभम द्वारा. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी टाकतो शुभम. परत एकदा चांगला चेंडू. नावातच आहे त्याच्या कटारे, म्हणजे कटरच टाकतो तो. चांगला चेंडू. परत एकदा निर्धाव. अतिशय सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये. तेवढी चांगली फलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूला 2 धावा होत्या. एक सिंगल, एक चौकार. अशा पद्धतीने या षटकातील फुलटॉस करून मारलेला चेंडू पाहूयात. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेनं. 4 धावेसाठी अतिशय सुरेख अशी फलंदाजी अल्तमेश द्वारा. या दरम्यान षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 11. गडी बाद करण्यात अद्याप तरी यश मिळालं नाही. पाहूयात दुसरं षटक. ओमकार स्वामी कुणाला गोलंदाजीसाठी पाचारण करतोय. नवीन गोलंदाज आलाय तो दीपक. जेवढा चांगला चेंडू होता तेवढा चांगला देखना सुरेख फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातो सीमा पार 4 धावेसाठी. 4 धावेने संघाची धावसंख्या एकदम पुढे वाढते. धावसंख्या झाली ती 15. चालू कर. या दरम्यान उचलून मारलेला फटका पाहूया. चेंडू
एक चांगला झेल सोडला, एक लॉलीपॉप सोडला म्हणावं लागेल शुभम कटारेने. एक चांगल्या फलंदाजाला एक सोपं जीवदान दिलं म्हणावं लागेल शुभम कटारेने. चांगली गोलंदाजी. एक सोपा झेल सोडून एक जीवदान मात्र दिलेला आहे. त्या जीवदानाचा किती फायदा घेतो तो येणारा काळच ठरवेल. आता स्ट्राईकवर आहे तो अल्तमेश. अतिशय सुरेख चेंडू, ऑफ स्टंपच्या दिशेने टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडूची भर पडते. तेवढं चांगलं यष्टीरक्षण. संतोष थोरात. परत सांगतोय, उन्हाचा पारा खूप चढतोय तर डोक्यावर टोपी घाला. परत एकदा त्याच दिशेने टाकलेला चेंडू, अतिशय सुरेख चेंडू. आमच्या बाजूला निलेश देशमुख पण बसलेले, तेही सांगतायत फलंदाजाची चाल बघून गोलंदाजी टाकतोय गोलंदाज. परत एकदा त्याच्या फुटवर्कच्या हिशोबाने गोलंदाजी टाकताना त्याच दिशेनं थोडासा बाहेर काढला चेंडू. आउटस्विंग म्हणतात. निर्धाव चेंडूची परत एकदा भर पडते. अतिशय सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू सोडला तर बाकीचे गोलंदाजी मात्र अतिशय सुरेख देशमुख. कौतुक करावं तेवढं कमी आहे. परत त्या दिशेने टाकला, अतिशय सुरेख गोलंदाजी. निर्धाव चेंडूने परत एकदा षटकाची समाप्ती झालेली आहे. अल्तमेशची फलंदाजीचा अंदाज घेतला आणि ऑफ स्टंप टू ऑफ स्टंप गोलंदाजी टाकताना या षटकामध्ये पाहायला मिळालं. आता नवीन गोलंदाज येतोय, तो अनिकेत. अनिकेत नव्हती, होल्डर आहे. होल्डर होल्डर दिले. चला अनिकेत. चांगला चेंडू होता. परत एकदा निर्धाव चेंडूची भर पडते. या निर्धाव चेंडूने तिसऱ्या षटकाची सुरुवात झालेली. अनिकेत टोपण नावानं ओळखला जातो, तो जेसन होल्डरच्या नावाने. सर्व दूरपर्यंत पसरलेली त्याची ख्याती. चांगला चेंडू होता. डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. एक धावेनं संघाची धावसंख्या झाली ती 17 धावा. अतिशय संत गतीनं चाललेला हा सामना. याचं कारण असं आहे की गोलंदाजी चांगली होती. परत एकदा आउटस्विंग, परत एकदा चेंडू बाहेरच्या दिशेनं काढलेला. नावाप्रमाणे गोलंदाजी करतोय असं आता तरी मला वाटतंय होल्डरच्या. आमचे स्कोरर सांगतील सलग किती चेंडू निर्धाव चेंडू झालेले. या षटकातील 2, मागच्या षटकातील 4, असे 6 चेंडू. 6 चेंडूच्या नंतर 1 धाव, 2 धावा पाहायला मिळालेले आहेत. एकेका धावेनं संघाची धावसंख्या पुढे वाढते. धावसंख्या झाली ती 18. परत एकदा उचलून मारायचा प्रयत्न आहे पाव्यात. परत एकदा शुभम चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पाव्यात आबाद करण्याची संधी आहे. पंचाकडे दात मागितले. अतिशय चाणाक्ष पंच दोन्ही. स्क्वेअर लेग पंच इर्षाद फेटाळून लावला अपील. या 2 धावा पूर्ण. 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली ती 20 धावा. या दरम्यान परत एकदा एक सिंगल पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली ती 21. षटक चालू आहे ते 3रं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 21 धावा. पाहूया 4थं षटक गोलंदाजीसाठी.
गोलंदाज आहे तो स्वप्नील, स्वतःचं पहिलं संघाचं 4थं षटक. पहिल्या चेंडूवर खणखणीत असा फटका मारलेला, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. आता झाली ती धावसंख्या झाली ती 21. म्हणून क्रिक शिरोध काढा म्हणतो ते. परत एकदा 2 पावलं पुढे जाऊन मारायचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची भर पडते. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. गुरु या दरम्यान उचलून मारलेला फटका पाहूया. चेंडू येतो लॉंग ऑफच्या दिशेनं आणि झेल पकडला. दीपक यांनी झेल घेतला आणि पहिला गडी बाद अल्तमेशच्या स्वरूपामध्ये. बराच वेळ झाला धडपडत होता अल्तमेश धावा काढण्यासाठी. शेवटपर्यंत सूर सापडला नाही. शेवट झेल बाद होऊन पॅव्हिलियनकडे परतताना आता अल्तमेशची जागा घेतो नवीन फलंदाज. बरोबर आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय आब्रार. इकडे बाहेर हो पाटील. परत एकदा उचलून मारायचा प्रयत्न पाहूयात. परत एकदा शुभम. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. पाहूयात किती धावा मिळतात. 2 धावा पूर्ण केल्या. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते गुरु संघाकडनं आपल्याला. आतापर्यंत 10 धावा यांनी क्षेत्ररक्षकांमध्ये वाचवलेले. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली परत एकदा उंच उडवलेला झेल पाहूयात. कोणा चेंडू खाली कोण झेल? नामा. नामदेवा चांगला झेल घेतला नामाने आणि गडी बाद केला. तो दुसरा गडी बाद होतोय आब्रारच्या स्वरूपात. आता आब्रारची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहूयात कोण येतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो इर्शाद. इर्शाद. हवाई फायर. निर्धाव चेंडूने परत एकदा षटकाची समाप्ती झालेली आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 23. 2 गड्याच्या मोबदल्यात आता 5 वर षटक घेऊन आला तो गोलंदाज. स्वतः कर्णधार संघमालक ओमकार स्वामी स्वतःच्या खांद्यावर जिम्मेदारी घेऊन गोलंदाजीचा भार सांभाळताना. उचलून मारलेला फटका आहे. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव. एक चोरटी धाव घेण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी झालेले आहेत. कौतुक करावं तेवढं कमी आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली 25.
तू तुझं नीट वापर ना. चांगला चेंडू होता, तेवढा चांगला फटका, रिव्हर्स स्वीप मारलेला, रिव्हर्स फटका. यावेळी चेंडू जातोय तो सीमा पार 4 धावेसाठी. पंच विक्रांत जागतेंचा इशारा. या 4 धावेने संघाची धाव संख्या 29 ना, 29 धावा. पुढचा चेंडू ओमकार स्वामी यांचा. बॅट्समन कर्णधार टू कर्णधार, ओमकार स्वामी टू. थोडीशी मिसफील्ड झाली आणि परत एकदा चेंडू जातो तो 4 धावेसाठी. मग असे सांगितलं होतं गुरु संघाचं क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण आहे. यावेळी मात्र थोडस गजाळ क्षेत्ररक्षण आणि 4 धावा. 4 धावेने संघाची धावसंख्या झाली 33 धावा. थोडस महागडा असं षटक ठरताना ओमकार स्वामीचं. चांगलं कमबॅक, चांगला चेंडू, ब्लॉक होल टाकण्याचा प्रयत्न, अतिशय सुरेख चेंडू ओम्याचा. या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण पाहूया. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि दोन्ही धावा पूर्ण. परत एकदा 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे वाढलेली आहे. या 2 धावेने संघाची धावसंख्या. धावसंख्या झाली 35. वाईट बॉल. पंचांचा इशारा, अतिरिक्त धावेची भर पडते. धावसंख्या झाली 36. चार षटकात 23 धावा होत्या. या षटकामध्ये 13 धाव्या तब्बल मोजलेल्या आहेत. त्या क्षेत्ररक्षक थोडीशी गचाळ झालेला. परत एकदा उचलून मारलेला डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. होल्डर चेंडू अडवतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण केलेली आहे. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली ती 37 धावा. पुढचा चेंडू ओमकारचा. चांगला चेंडू होता, निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती. चांगलं कमबॅक. चला, आवी 11 आणि AK तिरंगा या दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक करण्यासाठी याचे कॉमेंट्री बॉक्स कड. या इनिंगचं शेवटचं षटक. आवी 11 आणि AK तिरंगा दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक करण्यासाठी यायचंय. कोण आहे रे? अनिकेत आहे ना. स्वतःच दुसरं आणि संघाचं 6वं षटक घेऊन गोलंदाजीसाठी येतोय. होल्डर. अतिशय सुरेख चेंडू, खूपच चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. फलंदाजाला काही चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडूची भर पडते. बॅटची कट घेऊन निघाल्या. चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने जातोय. पाहूया चेंडू सीमा पार 4 धावेसाठी.
आवी 11 संघाचा कर्णधार परत एकदा उचलून मारलेला फटका आहे. पेक्षा कव्हरच्या दिशेने चेंडू जातो. बॅक टू बॅक चौकार पाहायला मिळतोय. या चौकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या एकदम पुढे वाढते. 45 धावा. चला आवी 11 संघाचे कर्णधार चला तिरंगा संघाचे कर्णधार इथं आलेले आहेत. परत एकदा चांगला चेंडू कमबॅक चांगला कमबॅक म्हणावं लागेल. निर्धाव चेंडू परत एकदा उचलून मारलेला फटका पाहूया. चेंडू 6 धावेसाठी जातोय. बऱ्याच वेळानंतर हा षटकार प्रेक्षणीय षटकार पाहायला मिळतोय. या 6 धावेनं 50 धावा पूर्ण होत आहेत. एस एस संघाच्या या 6 धावेनं संघाची धावसंख्या 51 धावा. जोरदार फटका मारायचा होता. बॅटची कड घेऊन तिथंच चेंडू तटून एक धाव पूर्ण. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 52 धावा. 6 षटकाच्या समाप्तीनंतर अनिकेत आणि बाहेर ये. 36 चेंडू 53 धावेचा आव्हान उभा केलंय. गुरु स्पोर्ट्सवेअर संघासमोर एस एस संघानं चला AK 11 आवी 11 संघ कर्णधार आवी 11 संघाचे कर्णधार चला एस एस संघ चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आवी 11 संघाचे कर्णधार चला दोन्ही पण चालणार रिक्वेस्ट आहे विनंती आहे. चला सामना चालू करून घ्या. बॉल द्यायचा देशमुख साहेब. देशमुख सर बॉल द्या नवीन. अर्धे अर्धे काम करून कुणी मैदानातून पळ काढायचा नाही. आपली जिम्मेदारी पूर्ण करायची आहे. चला गुरुवेर संघाचा पहिला सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानात चालायचंय. चला क्षेत्ररक्षण लागलेलं आहे. गुरु स्पोर्ट्सवेअर संघ सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये उतरा.
36 चेंडू 53 धावा कराव्या लागतील गुरु संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 36 चेंडू 53 धावा. आता स्ट्राईक सलामीला फलंदाजीसाठी जात आहेत ते ओमकार स्वामी. नॉन स्ट्राईकला ते आप्पा. स्ट्राईकवर आहे तो ओम. नॉन स्ट्राईकला तो आप्पा. पाहूयात आता गोलंदाजीसाठी कोण येतंय. आवी 11 संघ कर्णधार. आवी 11 संघाचे कर्णधार चला नाणेफेक करण्यासाठी यायचे. चला गोलंदाजाचं नाव सांगायचंय. यशस्वी संघ 12वा खेळाडू पाठवा. स्ट्राईकवर येतो ओमकार. गोलंदाजीचा भार सांभाळतो तो सर्व्हर. पहिला चेंडू सर्व्हर मध्ये टाकलेला वाईट चेंडू. अवांतर धावेनं सुरुवात झालेली. जिंकण्यासाठी धावा करायच्या 53. त्यातली पहिलीच धाव अवांतर. पुढचा चेंडू सर्व्हरचा. परत एकदा लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू. परत एकदा वाईट चेंडू. परत एक अवांतर धाव. स्ट्राईक पंचांना विनंती आहे इर्शाद भाई या गोलंदाजाला विकेटवर जाऊ द्यायचं नाही. उचलून मारलेला फटका होता. अल्तमेशने मात्र एक सोपा झेल सोडला. ओमकारला एक जीवनदान. चला तिरंगा आणि आवी 11. चला दोन्ही संघाचे कर्णधार. बॅक टू. चांगला झेल घेतला गोलंदाजाने. पहिला गडी बाद. चला विष्णू. बॅट घेऊन जात आहे दळपत्री. आधीच्या चेंडूवरती झेल सोडला होता ओमकारचा. दुसऱ्या चेंडूवर कुणावरच विश्वास दाखवला नाही सर्व्हरने. स्वतः फॉलो थ्रो मध्ये झेल घेतला आणि गडी बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरतोय. कोण आहे सतीश आहे का ना. सतीश नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरतोय. पाहूयात आता सतीश आपल्या फलंदाजीच्या जोरावर गुरु संघाला कुठपर्यंत मदल मारून देतोय.
सर्व्हर आपल्या बॉलिंग मार्क्सवरती. जेवढा चांगला चेंडू तेवढा चांगला फटका पाहायला मिळतो. फाईन लेग त्या चेंडू जातोय. पंचांचा इशारा 4 धावेचा. 4 धावेने संघाची धावसंख्या एकदम पुढे वाढते. सात धावा. अतिशय संत गतीनं चाललेला हा सामना. जिंकण्यासाठी धावा करायच्या त्या 53 धावा. 7 धावा पूर्ण. एक गड्याच्या मोबदल्यात. चांगला चेंडू होता. पाव्यात शरीरावरती आदळला का पंचांचा इशारा तो लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक अवांतर धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली ती 8 धावा. पुढचा चेंडू सर्व्हरचा. ओमकार स्वामीसाठी त्रिफळाची बाद करण्यामध्ये यश मिळवलं. सर्व्हरला विकेटवर कोणी जायचं नाही. दुसरा गडी बाद. अतिशय सुरेख गोलंदाजी सर्व्हरद्वारा या षटकामध्ये दुसरा गडी बाद करण्यामध्ये यश मिळवलं. अरे 1.5 घंटा झाला तुझा नाश्ता चालू आहे. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरले ते संतोष. स्ट्राईक एंडला फलंदाजीसाठीचा उतरलेले संतोष. गोलंदाज आहे तो सर्व्हर. पुढचा चेंडू सर्व्हरचा संतोषसाठी. धावसंख्या तिथं थांबलेली आहे. चांगला निर्णय संतोषचा. धाव घेण्याचा प्रयत्न होता यशस्वी झाला. या दरम्यान पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 8. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी सर्व्हरद्वारा. दुसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज. लखन. लखन आलाय तो स्वतःचं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी. चांगला चेंडू होता. तेवढा चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. 2 धावा पूर्ण. 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली 10. या दरम्यान चांगला चेंडू होता. तेवढा चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय. अल्तमेश चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. एक धावेने संघाची धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 11. जेवढा चांगला चेंडू तेवढा चांगला फटका. परत एकदा तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षण अल्तमेश द्वारा.
भरपाई करताना दिसतोय अल्तमेश. फलंदाजी तेवढी व्यवस्थित झाली नव्हती. बरेच डॉट चेंडू घेतले होते अल्तमेशने. ते मात्र थोडं इथं भरपाई करताना दिसतोय तो अल्तमेश. परत एकदा पुढचा चेंडू. परत एकदा एकच धावावरती समाधान मानावं लागेल सतीश यांना. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. लखन अतिशय सुरेख गोलंदाजी या सुद्धा षटकामध्ये. मागच्या षटकात सर्व्हरने अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती. 2 गडी बाद करण्यात यश मिळवले होते. या षटकामध्ये परत एकदा लखन. परत एकदा बॅटची कड घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेनं. 4 धावेसाठी पंच इशाद यांचा बऱ्याच वेळानंतर आलेला हा चौकार. ती धावसंख्या एकदम पुढे वाढते. 17 धावा. ऑस्ट्रमच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. पंचाकडे दाद मागितलेले अतिशय चाणाक्ष पंच. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव वाढते. एक चेंडू वाढतोय. धावसंख्या झाली 18. अतिशय चाणाक्ष असे दोन्ही पंच अनिकेत आणि इर्शाद. पुढचा चेंडू लखनद्वार. तिथंच टटून काढला. एक धाव दोन्ही फलंदाजांनी या दरम्यान पूर्ण केली. त्यांना माहित होतं सर्व्हर जोपर्यंत चेंडू हडवेल तोपर्यंत आपण एक धाव पूर्ण करू. एक धावेने संघाची धावसंख्या झाली 19 ना. 19 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. अतिशय सुरेख फलंदाजी या 2 फलंदाजादरम्यान. पाहूया तिसऱ्या षटक गोलंदाजीसाठी कोण घेऊन येतोय एस एस संघाकडनं. सर्व्हर. 20 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 19. चांगला चेंडू होता. तेवढा चांगला फटका पाहायला मिळतोय. प्रेक्षणीय चौकार पाहायला मिळतोय. तो संतोषच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. या चौकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 23 धावा. वाईट चेंडू. एक अवांतर धाव. परत एक चेंडू वाढतोय. एक धाव वाढते. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 24. सर्व्हरची मात्र खासियत दिसते. एक चेंडू चांगला टाकतो. दुसरा वाईट. परत एक गडी बाद करण्यात यश मिळतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी टाकली होती पहिल्या षटकामध्ये. तुमच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. पंचाकडे दाद मागितले. अनिकेत स्क्वेअर लेग अंपायर. पाहूयात. अतिशय चाणाक्ष पंच मी आधीच सांगितलं होतं. बरोबर आहे. दोन्ही पंच थोडस डिस्कशन करताना विचार विनिमय करताना. अनिकेत आणि इर्षा. पाहूयात आता निर्णय काय देतात.
गडी बाद. संतोष थोरात झेल बाद होऊन पॅव्हिलियन कडे परतताना. अतिशय चाणाक्ष पंच. थोडासा विचार विनिमय करून दिलेला हा निर्णय. चला संतोष सर. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरतोय. काय नाव? बॅट्समनचं नाव विष्णू. नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरतोय. 24 धावसंख्येवरती तिसरा गडी बाद संतोष थोरातच्या स्वरूपामध्ये. 10 धावसंख्येवरती संतोष थोरातची खेळ संपुष्टात आलेली आहे. विष्णू. नवीन फलंदाज येतोय तो विष्णू. पुढचा चेंडू सर्व्हरचा. स्ट्राईकवर आहे तो विष्णू. 22 चेंडूमध्ये 29 धावेची आवश्यकता आहे आणखीन हा सामना जिंकण्यासाठी. गुरु संघाला या दरम्यान मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय आणि गडी बाद करण्यामध्ये यश मिळवलं ते सर्व्हरने आणि चौथा गडी बाद करण्यात यश मिळवलं. 4 गडी बाद आणि 4ही गडी बाद करण्यामध्ये यश मिळवलं ते सर्व्हरने. अतिशय सुरेख गोलंदाजी सर्व्हरद्वारा. 9 चेंडूमध्ये 4 गडी बाद करण्यात यश मिळवलं ते सर्व्हरने. अतिशय सुरेख गोलंदाजी. विष्णू 0 धावसंख्येवरती पॅव्हिलियन कडे परतलेला आहे. आता विष्णूची जागा घेतोय तो नवीन फलंदाज. स्वप्नील. नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरतोय स्वप्नील. नऊ चेंडू 4 गडी बाद करण्यात यश मिळवलं सर्व्हरने. अतिशय सुरेख गोलंदाजी. गुरु स्पोर्ट्स वेअर संघाला सामना जिंकण्यासाठी आणखीन 29 धावेची आवश्यकता आहे. 21 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक. चांगला चेंडूचा तेवढा चांगला फटका पाहायला मिळतोय. स्वप्नीलच्या बॅट मधून निघालेला हा चेंडू जातोय. धावा. 2 धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये परत एकदा भर पडते. बऱ्याच वेळानं म्हणले तरी हरकत नाहीये. 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली 26. फुलटॉस चेंडू होता त्याचा पुरेपूर फायदा घेता नाही आला. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय 1 धावेसाठी. 1 धावेनं संघाची धावसंख्या झाली ती 27. शेवटचा चेंडू या षटकातील सर्व्हरचा. सर्व्हरच्या कोट्यातील हा शेवटचा. डिप्स्क्युअरच्या डोक्यावरून चेंडू फटकावलेला पाव्यात 1 धाव पूर्ण केलेल्या दुसरी धाव घेतात का? एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. एका धावेनं संघाची धावसंख्या झाली 28. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गड्याच्या मोबदल्यात
आणि 4 गडी बाद करण्यात यश मिळवलं ते सर्व्हर यांनी. 18 चेंडू 25 धावेची आवश्यकता आहे. 18 चेंडू 25 धावा. चला पंच लवकर लवकर खेळवा सामना. यानंतर 3 सामने खेळवायचे आणखी. पंच दोन्ही पंचांना विनंती आहे लवकर लवकर सामना खेळवायचा आहे. 6 षटकाचे सामने आहेत. एवढा वेळ नका देऊ. चांगला फटका होता स्वप्नीलचा. 2 धावा 3 धावा. 3 धावेने संघाची धावसंख्या एकदम पुढे वाढते. फुलटॉस चेंडू होता. नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. हो नाही करण्यामध्ये एका झटची समाधान मानावं लागेल आणि अवांतरी एक अशा 2 धावा. फ्री हिट आहे का? आणि फ्री हिट आहे. चला फ्री हिटचा फलंदाज किती फायदा घेतात. या दरम्यान उचलून मारलेला फटका आहे. चेंडू जातोय सीमा पार 6 धावेसाठी. या 6 धावेनं 16 चेंडू 14 धाव. अतिशय सुरेख फलंदाजी या 2 फलंदाजाकडून आपल्याला इथं पाहायला मिळते. फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेतला हा षटकार खेचून. चला पुढचा चेंडू परत एकदा. चांगला चेंडू होता. तेवढा चांगला फटका. त्याही सुरेख असा झेल घेतला. गडी बाद. सतीश झेल बांधून पॅव्हलियनकडे परतताना. आता सतीशची जागा घेतो तो नवीन फलंदाज दीपक.
पहिल्या चेंडूला झेल बांधून परत एकदा पॅव्हलियन कडे परततोय तो फलंदाज. आता मात्र ओम स्वामीची चिंता वाढवण्याचा विषय. गुरु स्पोर्ट्स वेअरचा दीपक गेले तसे आले म्हणावे लागेल. दरम्यान अवंतर धाव. हलक्या हाताने स्क्वेअर लेगला ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षण येतोय तोपर्यंत एक धाव. 12 चेंडू 13 धावा. 13 चेंडू 12 धावा माफी असावी. आता स्वप्नीलने भिरकावून लावलाय. मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक अडवतो. दरम्यान एक धाव. 12 चेंडू मध्ये 11 असं हे समीकरण. सामना रंगला तो गुरु स्पोर्ट्स वेअर वर्सेस एस एस क्रिकेट क्लब या दोन्ही संघामध्ये. कधी उन्हाळा, कधी पावसाळा, कधी थंडी, असं हे सामन्याचं रूप दिसतंय. कधी एस एस, कधी गुरु स्पोर्ट्स, परत एस एस, परत गुरु स्पोर्ट्स. अवघ्या 50 धावासाठी भिडत असताना गुरु आणि एस एस. क्रिकेटचा हा एक सुंदर क्षण. नवीन गोलंदाज येतो तो शाहरुख. माझे स्नेही औषधाचे कपिल मुंगळे यांचं संयोजक समितीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. शाहरुख स्वप्नील. आता मात्र झेल सुटला आणि धावाले ती सिंगल. स्वतः कर्णधार आहे इर्षाद. एक जीवदान दिलाय स्वप्नीलला. पुढील चेंडू शाहरुखचा. एक जीवदान दिलं चांगल्या फलंदाजाला स्वप्नीलला. आकाश टू शाहरुख. नक्कीच पॉइंटच्या दिशेने भेदून काढलाय. क्षेत्ररक्षक येतो दरम्यान 4 क्षेत्ररक्षण 2 धावा. माझे स्नेही बिलालभाई पठाण यांचं मनापासून आभार. प्रेक्षकांसाठी पाण्याच्या बॉटल आणलेत त्यांनी. रखरखच्या उन्हामध्ये या गुरु प्रीमियर लीगला सर्व जिल्हाभरातनं अहमदपूर, उदगीर, चाकूर, औसा फक्त निलंगा वंचित आहे. बाकी सर्व तालुक्यातनं आलेले खेळाडू. अहमदपूरहून आलेले गौसभाई यांचं संयोजक समितीतर्फे हार्दिक स्वागत. उदगीरवरनं आलेले सुनील बेंद्रे यांचंही कमिटीतर्फे हार्दिक स्वागत. पुढील चेंडू शाहरुखचा आकाशसाठी. एक आगळा वेगळा शॉट खेळण्याच्या नंतर चेंडू आता निर्धाव.
पाटील स्कोर बॉल किती 9 बॉल 9 चेंडू 8 धावा. आता मात्र गडी बाद. आकाशची जागा घेतो तो अनिकेत फोल्डर. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं ठेवावं लागेल जर या सामन्यावरती पकड मजबूत करायची असेल गुरु स्पोर्ट्सला आणि त्याच पद्धतीने एस ला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. सामना हे दोन्हीकडे आहे. आता मात्र बॅक टू द बॉलर हार्ड हिटिंग दरम्यान क्षेत्ररक्षक आला अल्तमश. आपल्या नक्कीच संघासाठी 3 धावा रोखल्यात. सुंदर क्षेत्ररक्षण करून अल्तमशने आतापर्यंत 12 धावा रोखल्यात. आता स्ट्राईक करतोय तो स्वप्नील. आता मात्र चेंडू भिरकावून लावलाय. चेंडू लगेच सीमा बाराने डावाच्या खणखणीत षटकार. या 7 धावेने स्कोर झालाय तो लेवल. झेल सोडला शुभमने. इम्रानने फलंदाजी केली. झेड सोडला स्वप्नीलचा इर्शादने. स्वप्नीलने सामना जिंकून दिला. असा हा रोमहर्षक क्रिकेटचा खेळ. सोडला चेंडू स्लोवर गतीचा टाकणारा हा मैफूज. 6 चेंडूत 1 धाव आणि ती आली वाईटच्या स्वरूपात. जर तर मध्ये गुरु स्पोर्ट्सने हा सामना जिंकलेला आहे. चला पुढील सामना चला चला एस आणि आवी. क्षेत्ररक्षण कोणाचं आहे? एस सॉरी एस जी सोबत आहे. सॉरी एके असेल एके माफी असावी. आवी 11 आणि एके मध्ये नाणेफेक झालाय. त्याचा निर्णय काय आलाय? आवी आणि एके शुभ्या टी शर्ट देईन. बॅटिंग स्वप्नील सर जेव्हा जीवनला असले खेळायला